लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचा सिलेबस इंट्रोडक्शन स्टडी केलं आहे. ह्या लेक्चरपासून आपण प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन या सब्जेक्टचा चॅप्टर 1 म्हणजे युनिट 1 आपल्याला स्टार्ट करायचं आहे. युनिट 1 जे आहे ते बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये बेसिक कन्सेप्ट जे असते त्या बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचे. आता या चॅप्टरमध्ये कोणते पॉईंट इन्क्लूड होतात तर कम्युनिकेशनसाठी यूज होणारे सिग्नल, त्यासाठी टाईप्स ऑफ सिग्नल, त्यानंतर बेसिक कम्युनिकेशन सिस्टीम, कम्युनिकेशनमध्ये नॉईज काय असतो तो नॉईज आणि टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये टाईप्स ऑफ सिग्नल आपल्याला जर स्टडी करायचे असतील तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे सिग्नल असतात. एक ॲनालॉग सिग्नल असतो आणि दुसरा असतो तो डिजिटल सिग्नल असतो. आता ॲनालॉग सिग्नल जो असतो तो ॲनालॉग सिग्नल कोणत्या टाईपचा असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲनालॉग सिग्नल हा विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरी होत असतो. म्हणजे आपण साईन वेव्ह जशी म्हणतो तशी साईन वेव्ह टाईप तो ॲनालॉग सिग्नल असतो. म्हणजे जसं टाईम व्हेरी होत जाईल तसं त्याची व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूडही चेंज होत असते. म्हणजे ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज होते, ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होते, परत इन्क्रीज होते, परत डिक्रीज होते. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याची ॲम्प्लिट्यूड ही व्हॅरी होत असते. त्या टाईपच्या सिग्नलला आपण ॲनालॉग सिग्नल म्हणतो. पूर्वी कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे ॲनालॉग सिग्नलची क्वालिटी ही जरा लो असते, त्यामुळं ॲनालॉग सिग्नल्स कन्व्हर्जन डिजिटल सिग्नलमध्ये करून ते कम्युनिकेशनसाठी यूज केलेलं असतं. तर डिजिटल कम्युनिकेशन करत असताना त्याच्यामध्ये डिजिटल सिग्नल कसा असतो तर डिजिटल सिग्नल हे विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याच्या ॲम्प्लिट्यूड ही पर्टिक्युलर टाईमसाठी फिक्स असते. म्हणजे आपण 0 to 5 सेकंड घेतलं तर 0 to 5 सेकंडसाठी डिजिटलचे ॲम्प्लिट्यूड ही फिक्स असेल. म्हणजे डिजिटल सिग्नलचं नेचर हे स्क्वेअर वेव्ह टाईप असेल. तुम्हाला ॲनालॉग सिग्नल साईन वेव्ह प्रमाणे लक्षात घेता येईल आणि डिजिटल सिग्नल हा स्क्वेअर वेव्ह प्रमाणे लक्षात घेता येईल. तर हे 2 टाईपचे सिग्नल कम्युनिकेशनमध्ये आपण यूज करतो. ह्या सिग्नलसाठी ॲम्प्लिट्यूड असते, फ्रिक्वेन्सी असते, टाईम असते आणि फेज असते. ॲम्प्लिट्यूड म्हणजे व्होल्टेज करंटसाठी यूज करतो आपण. फ्रिक्वेन्सी ही विथ रिस्पेक्ट टू टाईम असते. आता टाईम आणि फ्रिक्वेन्सीमध्ये रेसिप्रोकल रिलेशन असतं. जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर टाईम कमी होतो, टाईम इन्क्रीज झाला तर फ्रिक्वेन्सी कमी होते. हे रेसिप्रोकल असेल. सिग्नलसाठी फेज अँगल असतो. म्हणजे सिग्नल जिथून स्टार्ट होतो त्याचा 0 डिग्री, 90 डिग्री, 270, 360 डिग्री फेज शिफ्ट. ही फेज शिफ्ट पण त्याच्यामध्ये सिग्नलसाठी यूज केलेली असते. आता याच्यामध्ये सेकंड पॉईंट जर आपण सिलेबसमधला घ्यायचा म्हटलं तर बेसिक कम्युनिकेशन सिस्टीम. तर त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं बघा. तर बेसिक कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आपल्याला फर्स्ट असतो तो ट्रान्समीटर. ज्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सिग्नल असते ती प्रोसेस केली जाते त्याला ट्रान्समीटर म्हणायचं. त्या ट्रान्समीटरमध्ये मग तो सिग्नल पिक्चर, इमेज, साऊंड या ह्याच्यामध्ये असेल तो मॉडिफाय केला जातो. मॉडिफाय करून तो ट्रान्समिट केला जातो. त्याच्यानंतर तो जो असेल तो अँटेनापर्यंत गेलेला असतो. अँटेनाच्या थ्रू तो चॅनेलला दिलेला असतो. चॅनेल म्हणजे मीडिया असेल, मग तो वायर्ड असेल किंवा वायरलेस असेल, त्याच्या थ्रू जाईल तो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल ते चॅनेललाच इन्क्लूड केलेला असेल तो नॉईज असेल. त्याच्यानंतर तो रिसिव्हर स्टेशनला जाईल. अशी बेसिक कम्युनिकेशन सिस्टीम असते. आता ह्या सगळ्या कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो नॉईज. म्हणजे आता आपल्याला माहीत आहे आपण रेडिओमध्ये सिग्नल रिसिव्ह करत असताना किंवा मोबाईलमध्ये रिसिव्ह करत असताना काहीतरी डिस्टर्बन्सेस त्या सिग्नलमध्ये आलेले असतात. तर ते डिस्टर्बन्सेस म्हणजे काय तर तो ॲड झालेला नॉईज. आता कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जो नॉईज ॲड होतो तो 2 टाईपचे नॉईज असतात. एक एक्सटर्नल नॉईज असू शकतो आणि इंटरनल नॉईज असू शकतो. आता एक्सटर्नल नॉईज म्हणजे काय तर एक्सटर्नल नॉईज म्हणजे बाहेरून ॲटमॉस्फेरिक रिजनमधून आलेला नॉईज, त्याला आपण एक्सटर्नल नॉईज म्हणतो. आता तो नॉईज कसे असतात तर एक्सटर्नल नॉईजमध्ये पण वेगवेगळे टाईप्स आहेत. एक ॲटमॉस्फेरिक नॉईज, एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल नॉईज आणि मॅनमेड नॉईज. आता ॲटमॉस्फेरिक नॉईज म्हणजे काय तर स्पटरिंग, क्रॅकिंग किंवा नॉईज हे जे लाऊडस्पीकर याच्यामुळं बाहेरून म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीम सुरू असेल बाहेर काहीतरी वेगवेगळे साऊंड येत असतील किंवा कुठले तरी फ्लक्च्युएशन होत असेल किंवा अर्थ सरफेसवरती काहीतरी एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होत असतील त्याच्यामुळे जे आलेलं असेल त्याला ॲटमॉस्फेरिक नॉईज म्हणायचं. आता एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल हे कशामुळे आहे तर सन
रेज किंवा अर्थ सरफेस ह्याच्यावरून जे आलेला असेल त्याला एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल नॉईज आपण म्हणतो, तो सेकंड आहे तो. त्याच्यानंतर मॅनमेड नॉईज. मॅनमेड नॉईज म्हणजे काय, तर एखादं कम्युनिकेशन सुरू असेल आणि त्या ठिकाणी एखादा इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीमधून आवाज मोठा येत असेल किंवा कुठली तरी प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये सुरू असेल आणि त्याचे फ्लक्च्युएशन्स हे आपल्या कम्युनिकेशन सिस्टीमवरती होतात, तर त्याला मॅनमेड नॉईज म्हणायचं. तर हे एक्सटर्नल नॉईजमध्ये आपण करू शकतो. म्हणजे एक्सटर्नल नॉईजमध्ये ॲटमॉस्फेरिक नॉईज, एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल नॉईज आणि मॅनमेड नॉईज. मॅनमेड नॉईज ड्यू टू इंडस्ट्रियल एरियामुळे येतात, हे आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि आता याच्यामध्ये इंटरनल नॉईज जे असतो, तो इंटरनल नॉईज तर कशामुळे ॲड होतो, तर इंटरनल नॉईज हा सर्किट जे असेल आपलं इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनसाठी यूज करणारे सर्किट, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स वापरलेले असतात. तर ते नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्याच्यावरती टेम्परेचरचा इफेक्ट झालेला असतो. तर त्या टेम्परेचरमुळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात. तर हे जे काही थर्मल रनवे किंवा थर्मल हिटिंग हे जे असतील, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होऊ शकतात. ह्याला आपण इंटरनल नॉईज म्हणू शकतो. तर हे 2 प्रकारचे नॉईज कम्युनिकेशन सिस्टीममध्ये ॲड होतात, एक्सटर्नल नॉईज आणि इंटरनल नॉईज. आता कम्युनिकेशनमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट असेल, ह्या चॅप्टरचा स्टडी करायचा असेल, तर आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स बघता येतील कम्युनिकेशनचे. आता एक्झाम्पल्स कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन आहे, केबल टीव्ही आहे, मोबाईल टेलिफोन आहे किंवा रडार असेल, रेडिओ असेल. तर असे वेगवेगळे कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स कम्युनिकेशनचे आपल्याला सांगता येतील. आता नेक्स्ट आहे ते एक्झाम्पल्स आपल्याला कम्युनिकेशनचे घ्यायचे आहेत. एक्झाम्पल्स कुठले आहेत, टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन किंवा त्याचे एक्झाम्पल्स काय घेता येतील. तर कम्युनिकेशन सिस्टीम ह्या 2 टाईपमध्ये असते, एक सिम्प्लेक्स सिस्टीम असते आणि डुप्लेक्स सिस्टीम असते. सिम्प्लेक्स सिस्टीम म्हणजे वन वे कम्युनिकेशन. आपण एका ठिकाणापासून मेसेज सेंड करू शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो रिसीव्ह केला जातो. दुसऱ्या ठिकाणापासून त्याला एक्नॉलेज किंवा सिग्नल आपल्याला पाठवता येत नाही. म्हणजे वन वे कम्युनिकेशन जे होत असेल त्याला आपण सिम्प्लेक्स सिस्टीम म्हणू शकतो. याचं फॉर एक्झाम्पल म्हणता येईल आपल्याला वॉकी-टॉकी. म्हणजे आपल्याला पोलीस सिस्टीममध्ये ही वॉकी-टॉकी यूज केली असते. त्याच्यामध्ये वन पॉईंटपासून अनदर पॉईंटपर्यंत फक्त इन्फॉर्मेशन सेंड केली जाते. रिसिव्हर स्टेशनपासून तिकडे रिप्लाय दिला जात नाही. त्याला आपण वन वे कम्युनिकेशन किंवा सिम्प्लेक्स सिस्टीम म्हणतो. किंवा फॅक्स मशीन असेल, फॅक्स मशीनला आपण एका ठिकाणी फक्त सिग्नल दुसरीकडे पाठवू शकतो. त्याचवेळी ॲट अ टाईम आपण दुसरा रिप्लाय देऊ शकत नाही. त्याला सिम्प्लेक्स सिस्टीम म्हणायचं. तर डुप्लेक्स सिस्टीम म्हणजे काय, तर डुप्लेक्स सिस्टीममध्ये 2 टाईपचे कम्युनिकेशन करता येतात आपल्याला, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. म्हणजे याच्यामध्ये सिग्नल आपण ट्रान्समिट केला, तो रिसिव्हरला जाईल. ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर परत रिसिव्हर तो सिग्नल ट्रान्समिटरला ट्रान्सफर करेल. ह्याला हाफ डुप्लेक्स म्हणायचं. म्हणजे कंप्लीट झाल्यानंतर आपण ट्रान्समिटरकडून सिग्नल ट्रान्सफर झाला, रिसिव्हरला गेला, रिसिव्हरपासून तो परत ट्रान्समिटरला त्याचा रिप्लाय दिला असेल, ह्याला हाफ डुप्लेक्स सिस्टीम म्हणायचं. आणि फुल डुप्लेक्स सिस्टीममध्ये काय असेल, तर ॲट ए टाईम दोन्ही प्रोसेस सुरू असतात. म्हणजे ट्रान्समिटर टू रिसिव्हर, रिसिव्हर टू ट्रान्समिटर. म्हणजे दोन्ही बाजूला ट्रान्समिटर रिसिव्हर आणि त्या बाजूला पण ट्रान्समिटर रिसिव्हर असेल. तर या टाईपची जी सिस्टीम असते त्याला आपण फुल डुप्लेक्स सिस्टीम म्हणू शकतो. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये ह्या सिम्प्लेक्स आणि डुप्लेक्स ही सिस्टीम यूज केलेली असते सिग्नल ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे सिम्प्लेक्समध्ये वन वे कम्युनिकेशन होईल, डुप्लेक्समध्ये 2 वे कम्युनिकेशन होईल. मोबाईल टेलिफोन हे आपल्याला डुप्लेक्स सिस्टीम म्हणून वापरता येईल. म्हणजे ॲट ए टाईम आपण दोन्ही बाजूनी हे करू शकतो, दोन्ही बाजूनी कम्युनिकेशन करू शकतो. तर असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला ह्या कम्युनिकेशन सिम्प्लेक्स आणि डुप्लेक्समध्ये पण घेता येतील. आता फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला एक बँडविड्थ किंवा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर ती फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम कन्सेप्ट काय आहे, तर आपण सिग्नल ट्रान्सफर करत असताना त्या सिग्नलला फ्रिक्वेन्सी ठरवलेली असते. म्हणजे पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा सिग्नल पर्टिक्युलर चॅनेलसाठी यूज केलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता रेडिओमध्ये मिरची असेल, टोमॅटो असेल, किंवा आता आपल्या इथलं कोल्हापूर FM असेल किंवा सांगली आकाशवाणी असेल, तर त्या पर्टिक्युलर चॅनेलला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे. तर कारण एकच फ्रिक्वेन्सी आपण नंबर ऑफ चॅनेलला दिली तर सगळे सिग्नल आपले मिक्स होतील, म्हणून पर्टिक्युलर चॅनेलला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ज्या फ्रिक्वेन्सी आपण दिलेल्या असतात त्याला फ्रिक्वेन्सी बँड म्हणायची. किंवा त्या चॅनेलची ती बँडविड्थ असेल की त्या बँडविड्थमधून तो सिग्नल ट्रान्सफर होत असतो.
म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पल आता आपल्याला काय आपले कसे रोड आता वेगवेगळे आहेत, म्हणजे प्रत्येक एकच रोड कॉमन नाही, प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे रोड आहेत. तसं सिग्नल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेने रीच होण्यासाठी त्याचे जे वे ठरवलेला आहे किंवा त्याचा जो मार्ग आहे त्याला आपण त्याचा फ्रिक्वेन्सी बँड म्हणतो. तर ते एक फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी बँड किंवा बँडविड्थ आपल्याला क्लिअर करून घ्यायचं. तर प्रत्येक चॅनलला जी वेगवेगळी फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे त्या फ्रिक्वेन्सीलाच आपण त्याचा बँडविड्थ म्हणणार आहे, त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतो. म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या वेगवेगळ्या रेंज त्यालाच फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम म्हणतो. तसे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी रेंज म्हणजे ऑडिओ सिग्नलसाठी वेगळ्या फ्रिक्वेन्सी रेंज आपण वापरू शकतो, व्हिडिओ सिग्नलसाठी वेगळी फ्रिक्वेन्सी रेंज वापरू शकतो. तर या टाईपचं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ सिग्नल, बेसिक कम्युनिकेशन सिस्टीम काय असते, सिस्टीममध्ये नॉईज काय असतो, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स, सिस्टीम कम्युनिकेशनचे टाईप्स कुठले आहेत, सिम्प्लेक्स, डुप्लेक्स आणि फ्रिक्वेन्सी रेंज किंवा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम बँडविड्थ हे स्टडी केलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्च्युअली डायग्रॅमॅटिकली त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असेल किंवा हे स्टडी करू. थँक्यू.